पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम या 4 राज्यांमध्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचं या जनादेशाकडे लक्ष लागलं आहे. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून प्रत्येक टप्प्यावर भारत निवडणूक आयोगाकडून देखरेख ठेवली जात आहे. सुरुवातीच्या कालानंतरच एकंदर चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल, तर अंतिम निकाल दुपारनंतर येण्याची शक्यता आहे. सकाळी 8 वाजता पहिल्या टप्प्यात टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतांची मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. केंद्रीय दलं, राज्य पोलीस आणि निवडणूक अधिकारी तैनात आहेत. पश्चिम बंगालमध्ये 77 मतदान केंद्रांवर मतमोजणी होत आहे. बंगालमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पहिल्यांदाच QR कोड असलेलं ओळखपत्र वापरलं जात आहे. त्यामुळे फक्त अधिकृत लोकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आला आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या चिठ्ठ्यांची पडताळणी केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये